मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस मुंबईच्या आझाद मैदानामध्ये तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपोषणाला बसलेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव हा मुंबईमध्ये दाखल झालाय. भगवं वादळ हे मुंबईमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि आजचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने बरेच बांधव जे आहेत ते अजूनही मुंबईमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतं. अशातच जर आपण पाहिलं तर एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे याच मुंबईत येणारे जे राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे मराठा बांधव आहेत त्यांच्या जेवणाचा आणि पाण्याचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याचसाठी अनेक संस्था किंवा अनेक मुंबईकर हे धावून येताना पाहायला मिळतात. आणि अशातच मुंबईकरांमध्ये आपण जर पाहिलं तर मुंबईतले जे मराठा बांधव आहेत त्यांनी सुद्धा एक हात पुढे केलेला आपल्याला पाहायला मिळतं. ही सगळी टीम जी आहे ती मुंबईमधली आहे. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याशी बातचीत करूया, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत. काय सांगाल, कुठून आलेला आहात आणि कशा प्रकारची मदत जी आहे ती तुम्ही आज या ठिकाणी घेऊन आलेला? आम्ही कुर्ला पश्चिम तकेवाड या ठिकाणी मुंबईवरून आलेलो आहोत. आम्ही परवा येऊन बघितलं या ठिकाणी की बरेचसे मराठा समाज बांधव या ठिकाणी आले होते. त्यांची पाण्याची व्यवस्था नव्हती, राहायची व्यवस्था नव्हती, खाण्याची व्यवस्था नव्हती, कुठल्या प्रकारे व्यवस्था नव्हती. त्यापासून आम्ही कालपासून 2000 चपात्या, पिठलं, भाकरी, पाण्याची व्यवस्था प्लस बिस्किटचे पुडे जसं जमल तसं आमच्यातल्या गृहिणींनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आमचा आता दुसरा दिवस आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रत्येक मराठा बांधवांना महाराष्ट्रातून जेवढे मराठा बांधव आलेले आहेत त्यांची व्यवस्था आम्ही करायचा प्रयत्न करतो. आज आम्हाला खूप बरं वाटतंय की आज बऱ्यापैकी, काल तर एवढी भयानक अवस्था होती की जेवण पर्टिक्युलर पोहोचत नव्हतं. आज बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे मराठा समाजाच्या बांधवांनी सगळ्यांकडून जी मदत आलेली आहे ती चांगल्या प्रकारे लोकांना आता आज बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित आलेलं आहे. खरं तर इथे मुंबईमध्ये बरेच हॉटेल आहेत, बरेच रेस्टॉरंट आहेत, पण ते बंद असलेले पाहायला मिळतात. काय नेमकी परिस्थिती उद्भवली आणि काय नेमकं सध्याचं वातावरण आहे? हा तर सगळा खेळ सरकारचा आहे की जेणेकरून हे आंदोलन दडपलं जावं, मराठा बांधवांना पाणी खाणं पिणं काही मिळू नये असं त्यांची एक मला वाटतं की कल्पना असेल की बाबा लवकरात लवकर मराठा बांधवांनी हा मुंबई खाली करावी. पण मराठा बांधव हा पाण्याने खाली होणारा नाहीये. तो आपल्या जिद्दीवरती आणि हिमतीवरती आजपर्यंत लढत आला आणि ह्याच्या पुढे जरांगे पाटलांसोबत लढत राहणार आणि आम्ही सगळे त्यांना साथ देणार. जोपर्यंत इथं जरांगे पाटील आहेत तोपर्यंत आमच्याकडून पुन्हा फुलाची पाकळी जेवढं शक्य होईल, जेवढं आमच्या बसमध्ये असेल तेवढं आम्ही रोज येऊन इथं करणार, एवढं आम्ही त्यांना सांगतो. आणि मला एक आवर्जून सांगायचंय की लालबागच्या राजाला सांगायचं, आज लालबागचा राजा आमच्या मराठी माणसांमुळे आज त्याचं नाव आहे. तर त्यांनी जर जेवणाची सोय बंद केली पण त्यांना आज कळून चुकलं असेल की आज मुंबई कोणाच्या जीवावर आणि कोणाच्या धनदांडग्यांच्या जीवावरती चालणारी नाही की खाणारी नाही. आज हा मराठा बांधव रस्त्यावर उतरलाय. आज त्या लालबागच्या राजाला दृश्य दाखवा की आज जेवण पडू नये आमच्याकडे आणि तेवढंच मराठा बांधव येतं आणि तेवढंच जेवण पण आहे. आज आम्ही तिकडे जातो आणि त्यांना बोलतो तुम्ही आमच्याकडून घ्या जेवण. एकीकडे तुम्ही ओबीसी मधून आरक्षण मागताना पाहायला मिळतं, याच्यामध्ये आता ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावर उतरणार आहे, आंदोलनाची भूमिका ठरवली जाते, बैठका होत आहेत. काय नेमकी प्रतिक्रिया? मला वाटतं हा प्रश्न सरकारचा आहे. सरकारने हे आंदोलन आता कसं हाताळावं हे त्यांनी त्यांची युक्ती वापरावी. दोन्ही समाज हे आमचेच आहेत. आम्ही काय कोणाचं तोडून किंवा कोणाचं छिनून आम्हाला नकोय. आम्हाला आमच्या मराठा समाजासाठी स्वतंत्र पाहिजे, हक्काचं पाहिजे. आज तामिळनाडूच्या धर्तीवरती जर आरक्षण वाढवू शकतं, आज केंद्रात सत्ता तुमची, राज्यात तुमची, आता कुठं आणलंय मग तुम्ही? जर संसदेत मांडा ना विषय. मला मराठा समाजाच्या खासदारांना आमदारांना बोलायचंय की तुम्ही पण बहिष्कार टाका सगळ्यांवरती, सगळे बाहेर पडा. आज किती मराठा समाजाचे आमदार आणि खासदार आहेत ते जर बाहेर पडले, राजीनामा द्या, सगळ्यांनी राजीनामा द्या आणि संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि त्याच्यात तणाव बांधवा ना. का प्रत्येक वेळेस त्या माणसाला वेटीस धरताय तुम्ही? आज प्रत्येक मराठा माणूस वेटीस. आज सणासुनाची लोक सगळे लोक इथे येऊन उभे आहेत हे कळायला पाहिजे ना सरकारला. सरकारच्या हातात सर्व आहे. आज तुम्ही सरकार म्हणजे काही पण करू शकता. आता तुम्ही बघताय 3 वर्षात काय काय करते. तर हे साधा सुद्धा प्रश्न सोडू शकत नाही का? सोडवलाच पाहिजे. तुम्ही कुठून आलेला आहात आणि यावेळेस तुम्ही जिथे मदत करतायत ती मदत करताना नेमकं समाजातले जे लांबून आलेले मराठा बांधव आहेत त्यांच्या नेमक्या भावना काय त्यांच्याकडून उत्तर मिळते? आम्ही आज सकल मराठा समाज कुर्ला तकेवाड इथून आम्ही आलेलो आहोत आणि ह्या मराठा समाजासाठी आम्ही जे आता महाराष्ट्रातून जे येणारे लोक आहेत त्यांना इथं आम्ही जेवणाची खाण्यापिण्याची सोय केलेली आहे कुर्ल्यातून. काय भावना आहेत बांधवांच्या? भावना आता जे आहे ते आरक्षण तर भेटलंच पाहिजे. आरक्षण हे पाहिजे जे आपल्याला.
मराठा समाजामधला हे आपल्याला आरक्षण पाहिजेच आहे. आपण एकदा कॅमेरामॅनला विनंती करूया काय नेमकं आहे ते आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीने ही मदत जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते. पिठलं भाकरी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. विविध गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चपाती असेल, भाकर असेल, पाणी असेल, या सगळ्या गोष्टी इथे तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर कुरमुरे असतील किंवा चिवडा जो आहे तो सुद्धा सुका खाऊ हा इथे तयार करून या सकल मराठा समाजाच्या बांधवांकडून इथे मुंबईकरांकडून खरं तर ही मदत पोहोचवण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणाहून आता ही मदत यायला सुरुवात झालेली आहे. आणि जोपर्यंत मनोज जरांगे यांचं उपोषण त्या ठिकाणाहून संपत नाही, जोपर्यंत आंदोलन थांबत नाही, तोपर्यंत ही भूमिका ठाम असणार. आणि तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीची मदत जी आहे ती करणार आहोत अशी प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला या समाजाच्या बांधवांची पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईत मोठ्या संख्येने खरं तर हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे दाखल झालेले आहेत. आणि आता त्यांच्या खाण्यापिण्याची सुविधा सुद्धा ही स्वतः समाजाच्याच बांधवांनी केलेली पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रे समिती धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.